नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एप्रिलचा हप्ता वितरण झाल्याच्या नंतर लगेचच पुढच्या हप्त्यासंदर्भात खुशखबर देण्यात आलेली आहे। शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि शासन निर्णयानंतर पोर्टलवर तारीख या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करायचं नाही, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। सोबतच एक सूचना आहे, विनंती आहे, तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या अशाच लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया या व्हिडिओला। पहा, 30 एप्रिल 2026 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून आणि या शासन निर्णयानुसार निधी वितरित करण्यासंदर्भातली माहिती आहे। आता पाहू शकता स्क्रीनवर, राज्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना एका छताखाली आणण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबवण्यात येत असलेल्या विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी पोर्टलवर नोंद असलेल्या सर्व दिव्यांग लाभार्थी हे दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे वर्ग करण्यात आलेले असून 24 फेब्रुवारी 2026 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे। विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे कामकाज दिनांक 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे हाताळण्यात येत आहे आणि 2026-27 या वर्षाकरता पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। आता निधी वितरित करण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे। नक्कीच हा मे महिन्याचा निधी वितरण करण्यासंदर्भातला शासन निर्णय असणार। यामध्ये जरी उल्लेख नसला तरी पण पहा, कारण इथं आपल्याला माहीत आहे मेचा हप्ता आता येणं अपेक्षित आहे। मुख्यमंत्री साहेबांच्या वक्तव्यानुसार 1 तारखेला पैसे जमा करण्यात येतील, परंतु 1 तारखेला जरी पैसे जमा नाही झाले तरी 30 तारखेला शासन निर्णय आलेला आहे आणि म्हणूनच आता पोर्टलवर डायरेक्ट आपल्याला तारीख पाहण्यास मिळू शकते जर हा मेचा शासन निर्णय असेल। आणि जर हा एप्रिलचा शासन निर्णय असेल, ज्या दिव्यांग बांधवांच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते, ज्यांना पेंडिंग ॲट ऑफिशियल हे स्टेटस दाखवत होतं, मार्चमध्ये आणि एप्रिलमध्ये सुद्धा बऱ्याच लाभार्थ्यांना पैसे आलेले नाहीत, त्यांच्यासाठी सुद्धा हा शासन निर्णय असला तरी पण आनंदाचीच बातमी असणार आहे। फायनली खुशखबर आलेली आहे। हप्ता वितरणानंतर पुन्हा एकदा निधी मंजूर झालेला आहे आणि यामध्ये निधी वितरण करण्यासंदर्भात मान्यता मिळालेली आहे। त्यामुळे नक्कीच ही आनंदाची बातमी असणार आहे। चला, मेचे हे पैसे असतील तर जास्त आनंदाची बातमी आहे आणि त्याहीपेक्षा जर मागच्या महिन्याचा हा शासन निर्णय असेल तर नक्कीच महत्त्वाचा निर्णय असणार आहे। पाहू आता हा नेमका कोणता शासन निर्णय आहे, कोणत्या हप्त्याचे पैसे वितरित केले जातात। हे पैसे वितरण झाल्याच्या नंतर, प्रक्रिया सुरू झाल्याच्या नंतर आपल्याला या शासन निर्णयासंदर्भातली स्पष्टता पाहण्यास मिळणार आहे। परंतु आपण नक्कीच ही महत्त्वाची अपडेट आहे, खुशखबर आहे असं म्हणू शकतो। एप्रिलच्या हप्त्या वितरणानंतर लगेच शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। हीच प्रोसेस प्रत्येक महिन्यात कंटिन्यू झाली पाहिजे आणि लगेच शासन निर्णय येऊन प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तारखेला 5 तारखेच्या आतमध्ये पैसे जमा होणं गरजेचं आहे। तुम्हाला काय वाटतं या संदर्भात नक्की कमेंट करून सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। धन्यवाद।